खरं तर फार आनंद आहे. नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेच्या या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामधील 288 ठिकाणी या निवडणुका पार पडल्या. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आदरणीय अमित शहाजी, सर्व राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सर्व पदाधिकारी, BL संतोषजी असतील, शिवप्रकाशजी असतील, अरुण सिंगजी असतील, विनोदजी असतील, ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने आणि पूर्णच्या पूर्ण ज्याला म्हणतात, आणि ही युती कशी पुढे चालू राहणार आहे यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीत. आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे, आणि विशेषतः एवढीच युती याप्रती नाही, येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला, त्यामध्ये निश्चितपणाने चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू. मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करीन. आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू. विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यांना पराभूत उमेदवारांच्या पेक्षा मताधिक्य थोडंसं जास्त दिसते, काही ठिकाणी जास्त दिसते, काही ठिकाणी हे प्रमाण कुठेतरी कमी आहे. संमिश्र या सगळ्या युतीबाबत भावना आहेत म्हणायच्या. असं नाही झालं. काय आहे की शेवटी उमेदवाराचं आता तुम्ही बघितलं असेल की आता गडिंग्लजमध्ये जवळजवळ 5,000 मतांनी आमचा देतात आणि त्यामुळेच हे यश जे आहे 288 पैकी जवळजवळ 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीचा मला सांगायला आनंद होतो की यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत. 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले. काही ठिकाणी थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला, परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली. त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ 3,000पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले. भारत माता की. त्याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक दूरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता. कधी एवढं नगरपालिकेत यश मिळालं नाही तेवढं यश नगरपालिकेत मिळालेलं आहे. मी मतदारांचे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती ही प्रचंड ताकदीने
एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, सर्वांनीच या ठिकाणी चांगली आघाडी घेतलेली आहे. आणि काँग्रेस, उभाटा आणि शरद पवारजी यांना जनतेने नाकारला आहे. काँग्रेस चौथ्या ठिकाणी गेलेली आहे. उभाठा 5व्या नंबरवर आहे. आता जर आकडे बघितले महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कडवं आव्हान त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळालं आहे. नाही, कडवं आव्हान नाही आहे. आम्ही चर्चा करूनच लढलो होतो. त्यांनी मित्रपक्ष म्हणूनच लढलो आहे आणि आम्ही काही कडवं आव्हान वगैरे दिलं नाही आहे. त्यांनी आम्हाला दिलं नाही आहे. आम्ही त्यांना मित्रपक्षाने लढावं, कारण छोट्या नगरपालिकेमध्ये युती काही शक्य नव्हती. आम्ही वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मग ही सर्वांनाच त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं आहे. हे काही भाजपाला वगैरे आव्हान नाही किंवा शिवसेनेला आव्हान नाही आहे. आमचं खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी ही आमची परंपरागत विरोधक आहे. काँग्रेस पार्टी ही 5व्या-6व्या नंबरवर चालली आहे. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. त्यांना त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून चालले आहे. खरं तर आज अभिनंदनाचा आणि विजयाचा दिवस आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी जवळपास 22 सीटवर भारतीय जनता पार्टी आता पुढे आहे. आणि काँग्रेसला फक्त एकच आता जागा मिळालेली आहे सध्या मोहप्याची. बाकी काँग्रेस ही कुठंच नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा मोठा विजय नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही भाजपचा होतो आहे. खरं तर मला सर्व मतदारांचं, नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही जे बोलले होते की काँग्रेस किंचित होईल निवडणुकीनंतर, तुमचं खरं ठरलेलं आहे की काँग्रेस आता नागपूर जिल्ह्यात तरी किंचित होईल काँग्रेस. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखी किंचित होईल आणि जिल्हा परिषदमध्ये अजून त्या ठिकाणी एवढीशी राहील. त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. लाडक्या बहिणींनी परत साथ दिली असं म्हणतात. सर्वच घटकांनी साथ दिली आहे. लाडक्या बहिणी, शेतकरी, शेतमजूर, गरीब, ज्यांना आता घराचे आम्ही त्या ठिकाणी 30 लाख घरं आम्ही प्रधानमंत्री योजनेचे देणार आहे. गरीब लोक आहेत. पट्टे वाटपाचे निर्णय आम्ही केलेले आहेत. तुकडेबंदी कायद्याचा निरस्त आम्ही केला, त्यातून 60 लाख लोकांना फायदा होणार आहे. सनद आम्ही काढून टाकली, आता येण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे लोकांना देवेंद्र फडणवीस सरकारचा फायदा होतो आहे. जनताही देवेंद्रजीच्या मागे उभी आहे. एकनाथजी, अजितदादाच्या सरकारच्या मागे उभी आहे आणि पुढच्या काळात महानगरपालिकेलाही मोठं यश मिळेल. आज 135च्या वर नगराध्यक्ष भाजपाचे येताना दिसत आहेत. ठाकरे गट सिंगल डिजिट मध्ये आहे, 10च्या खाली आहे. ठाकरे ब्रँड कुठेतरी चालला नाही असं म्हणता येईल. इथूनच नाही, त्यांना लोकांची पसंती नाहीच आहे. खरं तर त्यांना निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. सकाळी उठून जे सकाळी 9 वाजता टीका टिप्पणी करण्यात येतं आमच्या पक्षावर, सरकारवर आणि देवेंद्रजीवर, जनता ही मतदानातूनच त्या ठिकाणी दाखवून देते जनता कोणाच्या मागे उभी आहे. याने किती त्या ठिकाणी देवेंद्रजीला किंवा आमच्या सरकारच्या लोकांना या ठिकाणी टीका करण्याचा प्रयत्न केला, पण जनताही विकासाच्या मागे उभी आहे. विकसित मुंबई, विकसित नागपूर, विकसित नाशिक, पुढच्या काळात तर अजून या ठिकाणी चांगलं यश महानगरपालिकेत मिळेल. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिली निवडणूक होती, ही लिटमस टेस्ट होती तुमची. इथून पुढे विजयाची नांदी अशी पुढचे 5 वर्ष काय मिळेल? हो, राहीलच. कारण आम्ही जसं असं काम करू जनतेचं, तसे मतं वाढत जातील आणि आम्ही जनतेचं काम करायसाठी, जनतेच्या कामासाठी तत्पर आहोत. आमचं सरकार रात्रंदिवस काम करत आहे. आम्ही या ठिकाणी विकासाचा संकल्प केला आहे आणि आता ते गडबाजी, तडबाजी हे राहिलं नाही. आता तर जनता विकासाला मतदान करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं मोठा विजय होईल. कामठीतही भाजप पहिल्यांदापासून चांगली टक्कर देत आहेत. मागे पुढे सुरू आहे. पहिल्यांदा नगर परिषदेमध्ये चांगली मतं दिसत आहेत. कामठीतही भाजप जिंकेल. आता 8वा राऊंड चालू आहे. अजून 11 राऊंड बाकी आहे. त्यामुळं कामठीतही काँग्रेस जिंकेल. कामठी विधानसभेमध्ये 7 पैकी 6 नगराध्यक्ष आता विजयी झाले आहेत. 7वाही नगराध्यक्ष कामठीमध्ये होईल. हो, या निकालानंतर विरोधकाकडनं अपेक्षित आहे की पुन्हा एकदा ईव्हीएम वर खापर फोडलं जाऊ शकते. काय सांगता? ते आता सांगतील मतदार यादी बोगस होती. काँग्रेस सांगेल ईव्हीएम खराब झाली होती. काँग्रेस सांगेल निवडणुकीत पैशाचा महापूर आला होता. काँग्रेसने 12-13 कारणं शोधून काढले. ते याच्यामध्येच आहे. ते जनतेचा विचारच करत नाही आहे. आपल्या विरुद्ध मतदान का होतं याचा विचार काँग्रेस करत नाही आहे. काँग्रेस पार्टी केवळ वोटचोरी, ते मग पैसे वाटले, ते मग मशीन बंद पडली, असे टोमणे मारून स्वतःच्या पायावर स्वतःची कुऱ्हाड मारते आहे. आत्मपरीक्षण केलं तर खरी जनता काँग्रेसपासून दूर गेली आहे. हक्काचे पट्टे हा जो महसूल विभागाचा एक निर्णय होता, तो गेम चेंजर वाटतो की असं नाही, 60 लाख परिवाराला तुकडेबंदी कायद्याचा जो आम्ही निरस्त केला आहे रहिवासी भागात, त्याचा फायदा होईल. पट्टे वाटपाचा फायदा होईल. 30 लाख घरं प्रधानमंत्री मोदयांनी जे दिले आहेत महाराष्ट्राला, त्याचा फायदा होईल. देवेंद्र फडणवीसचं सरकार रोज जे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतं, वेगवेगळे खाते,
त्या सर्व खात्याचा फायदा होईल, नगरविकासाचा फायदा होईल. त्यामुळे राज्याच्या जनतेला विकासाची ओढ आहे. नगरपालिका विकसित करायचं असेल तर दोन्ही सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकारचा सपोर्ट असल्याशिवाय, डबल इंजिन सरकारचा सपोर्ट असल्याशिवाय नागरी विकास होऊ शकत नाही, हे जनतेला कळतं आहे. आणि म्हणून सरकारच्या बाजूने सरकारला खंबीरपणे समर्थन जनतेने दिलं आहे. या निकालाचा महानगरपालिका निवडणुकीवर कसा परिणाम नाही, तसंही मी सांगतो की निकालाचा परिणाम होण्यापेक्षा महानगरपालिकेतील लोकांना वाटतं की नागरी विकास करण्याकरता डबल इंजिन सरकार पाहिजे आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने विकासाचा संकल्प करून निघालेले आहेत, महानगरपालिकेत सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल. कामठीत तुम्ही चुकून काँग्रेस म्हटलं, भाजप जिंकेल असाच विश्वास आहे? भाजप जिंकेल असा विश्वास आहे. भाजप जिंकेल, कारण आठच त्या ठिकाणी प्रभाग झाले आहे. मुंबई असेल, महाराष्ट्रातली जनता 100% करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला एक दिशा देणार आहेत. महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे, जे त्यांनी विचार केलाय, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा जर असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती बरोबर ही महाराष्ट्रातील जनता 100% पुन्हा एकदा राहणार, यात काहीच शंका नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की आम्ही हा जो विजय आहे, या विजयाला आम्ही तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत, तुम्ही दिलेल्या विजयाबद्दल आभार मानत, जी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केली आहे ती सर्व अपेक्षा देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवि भाऊ. नगर परिषद तो झाकी है, मुंबई महापालिका बाकी है.